सकाळी 9:30ची वेळ होती आणि संजय राऊतांचं एक ट्विट पडलं. त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की देअर विल बी अ युनायटेड सिंगल मार्च अगेन्स्ट हिंदी कंपल्शन इन महाराष्ट्र. ट्विट पडल्यानंतर गेल्या आठवडाभरात ज्या राज्यभरातल्या सगळ्या चर्चा होत्या की 5 तारखेला राज ठाकरे काढणार, मग 7 तारखेला आणखी उद्धव ठाकरे करणार का, मग दोघांचे वेगवेगळे मार्च होणार का, आणि एकूणच हिंदी सक्तीबद्दलचं आता मुंबई आणि मराठी सेंट्रिक आणि तिथून पूर्ण राज्याला ॲड्रेस करणार जे काही सगळं आता नरेशन बिल्टअप होतं आहे त्या सगळ्याच्या प्रोसेसमध्ये हे ट्विट महत्त्वाचं होतं. व्हिडिओच्या सुरुवातीला रेफरन्स देण्याचं कारण हे की आत्ता माझ्यासोबत अशी व्यक्ती जी एकेकाळी राज ठाकरेंसमोर कट्टर समर्थक आणि त्यानंतर परत एकदा इकडे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे यांची शिवसेना UBT त्यांच्यासोबत आत्ता आहेत. नावे वसंत मोरे. आधी मनसे, त्यानंतर लोकसभेला वंचित आणि आता तुमचा उद्धव ठाकरेंसोबतचा सुरू झालेला प्रवास. मूळ मुद्दा असा आहे, विषय हिंदीच्या विरोधातला, सक्ती विरोधातला जरी असला तरीसुद्धा तुमच्यासारखा कार्यकर्त्याने आता कसं काय काम करायचं की दोघांनी भावांनी एकत्र यायचं आणि मग कार्यकर्त्यांनी विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती, असं काय? असं काही नाही आहे. कारण मला तर उलटं सोपं आहे. कारण मी शिवसेना एक होती त्यावेळेस मी शिवसेनेमध्ये शाखाप्रमुख होतो या भागाचा. नंतरनं मी कॅन्टोन्मेंट विधानसभेचा उपविभाग प्रमुख झालो आणि मी शिवसेनेमध्ये उद्धवसाहेब होते, राजसाहेब होते, दोघंही असतानासुद्धा मी शिवसेनेमध्ये अनेक दसरा मेळावा मी शिवाजी पार्कवरती केलेले आहेत. त्यामुळं मला वाटतं की त्याच्यानंतरनं मग 2006ला ज्यावेळेस मनसे तयार झाली त्यावेळेस मग मी मनसेमध्ये गेलो आणि तिथून पुढची माझं संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी जी आहे 16-17 वर्षाची ती पूर्णपणे मनसेमध्येच राहिलो मी. आणि तिथून नंतरनं काही इथल्या कोर कमिटीच्या लोकांबरोबर माझे ज्यावेळेस वैचारिक मतभेद झाले ते मी वारंवार मुंबईपर्यंत पोहोचवले, परंतु त्याच्यामध्ये शेवटी काय होत नव्हतं. मग शेवटी मला माझा मार्ग स्वीकारावा लागला. मुद्दा असा आहे, गेले इतके वर्ष एकमेकांना अंगावर घेणं किंवा एकमेकांविरुद्ध टॉन्ट मारत बोलणं आणि त्यानंतर आज जेव्हा निवडणुका पाईपलाईनमध्ये आहेत त्यावेळी एक राजकीय युतीसाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं, याला कार्यकर्ते म्हणून कसं काय बघायचं? नाही, प्रत्येकजण आपापल्या जागेवरती राहील. शेवटी अगदी सुरुवातीच्या काळापासून मला वाटतं की हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, परंतु मला वाटतं की राज्यामधल्या मराठी माणसाला आणि शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना हा अगदी मनोमन प्रत्येकाला, आता मी तर फटाकडे आणून ठेवलेले आहेत गाडीमध्ये, फटाके आणलेले आहेत माझ्या गाडीमध्ये, फटाके आहेत. आणि मला वाटतं की आम्ही त्या दिवसाची वाट पाहत होतो की खरंच हा दिवस म्हणजे आमच्या आयुष्यातला खरंच सोन्याचा दिवस असेल की ज्या दिवशी मराठी माणसासाठी शिवसेना आणि मनसे एकत्र येईल. आणि मला वाटतं की मी दोघांसोबतही काम केलेलं आहे, त्यामुळं मला काम करणं सोपं जाईल. काम करणं सोपं जाईल? सोपं जाईल 100% सोपं जाईल. आणि मग पुण्यातच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये जे घडल ते सगळे पक्ष पाहतील. पण मग तुमचं वैयक्तिक मत काय की या दोघांनी सोबत मार्चमध्ये चालण्याबद्दल? हे मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी आता जो प्रकार राज्यामध्ये चालू आहे ना की मला वाटतं की आय थिंक कालच्याला राजसाहेब पण बोलले की काहीतरी अजेंडा दाखवण्यासाठी, काहीतरी लपवण्यासाठी काहीतरी चाललं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी कुठंतरी वेगळ्या दिशेला चालल्यात आणि मला वाटतं की त्याला राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आले तर एक चांगल्या प्रकारची दिशा तरुणांना की राजसाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा, महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये पहिल्यांदा एखाद्या राज्याची ब्लूप्रिंट तयार केली आणि ती ब्लूप्रिंट जनतेसमोर मांडली होती. आणि त्याच्यानंतरनं उद्धवसाहेबांनी अशा कालावधीमध्ये या राज्याचं नेतृत्व केलं आहे की ज्यावेळेस संपूर्ण जगावरती कोरोनाचं संकट होतं आणि त्यावेळेस अतिशय ठामपणे निर्णय घेण्याची गरज असताना ती माननीय उद्धवसाहेबांनी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलेली आहे. त्यामुळं हे असे दोन जे की पूर्वी एकत्र होते त्यांच्या ट्युनिंग्स पहिल्यापासून आहेत. ठीक आहे, काही विषयावरनं मतभेद झाले असतील, परंतु पुन्हा एकदा जर ह्या सगळ्या ट्युनिंग एकत्र आल्या तर मला वाटते की ह्याला साधारण 18 वर्षाचा कालावधी गेलेला आहे, 18-19 वर्षाचा कालावधी गेला आहे त्याला. आणि 18-19 वर्षानंतरनं बरंच पुला खालून पाणी गेलं आहे. त्यामुळं आता वाटते की एकत्र आलं पाहिजे, मराठी माणसासाठी एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र राहून महाराष्ट्राचा उत्कर्ष जो होत असेल तर मग सगळेच जण स्वीकारतील. हे तर मराठी माणसंच तुम्ही मला सांगताय. कार्यकर्ते जे इतके वर्ष दोघांसाठी झटत आहेत, ज्यांनी स्वतःचा घाम गाळला, ज्यांनी पॉलिटिकलकडे करिअर म्हणून पाहिलं, त्यांची कुचंबणा नाही होणार का या सगळ्यातून?
ते कुचंबना होण्याचं कारण एकमेकांना इतके वर्ष अंगावरच घेतलं ना. आता मग पवारसाहेबांनी काय म्हणायला पाहिजे, तिथं नातेसंबंध म्हणणं तिथं सुद्धा तोच विषय होता. मग त्यांच्यामध्ये जर अशा गोष्टी होऊन जर वर्षभराच्या आतमध्ये ते जर शेजारी टेबलावरती बसत असतील काका पुतणे, तर मग इथं का नाही. दोन कसं आहे माहिती आहे का, दोन्ही ठाकरे आणि दोन पवार यांच्यामधला एक फरक असा आहे की दोन्ही पवारांना हे आपण असं म्हणू की हे पॉलिटिकली ते दोघं अवेअर आहेत की ते परतीचे दोर कापत नाहीत. हा त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. ठाकरेंमध्ये तसं नाही झालेलं दिसलं ना. पण आता महाराष्ट्राची आणि कार्यकर्त्यांचे साऊंड जो आहे ना की आता तो कळला असं ना. इथनं मागं ह्या गोष्टी 2017 2014 मी ज्यावेळेस तिकडे होतो त्या गोष्टी मी पण अनुभवलेल्या आहेत की एकत्र येण्याची वेळ आली होती, परंतु काही कारणाने ते एकत्र नाही येऊ शकले. परंतु आता कदाचित ज्यावेळेस हे सगळं पाहिलं, कारण सोशल मीडिया आता प्रचंड स्ट्रॉंग आहे सध्या, आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघंही म्हणजे राजसाहेब असतील किंवा उद्धवसाहेब असतील दोघंही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे त्यांना पब्लिकचा साऊंड किंवा सोशल मीडियावरती जे काही डिबेट्स एवढ्या त्या विषयावरती चाललेत दोघांनी एकत्र येण्याच्या, तर पब्लिक साऊंड म्हणून ते भविष्यात एकत्र आले पाहिजेत. तुम्ही आता म्हटलं की तुम्हाला राज ठाकरेंसोबत कधी काही प्रॉब्लेम नव्हता सोडताना, पण कोर कमिटी संदर्भात होता. बघा आता परत प्रॉब्लेम तिथेच येणार आहे की वरचे दोन नेते एकत्र ठरवत आहेत की आपण यायचं की नाही ते. आता कार्यकर्त्यांना परत तिथे बाजूबाजूला बसणं आलंच, परत एकमेकांसोबत मोर्चामध्ये चालणं आलंच की नाही. मला वाटतं की अजून तरी एकत्र आले नाहीत, तेव्हाच नाही आले नाहीत तेव्हाच मोर्चे एकत्र झालेत ना. अनेक ठिकाणी राजसाहेबांचे केक कापले गेले, नंतर आदित्य साहेबांचे सुद्धा केक कापले गेले. त्यावेळीसुद्धा वाढदिवस 13 आणि 14, 13 जून आणि 14 जून ह्या 2 दिवसामध्ये अनेक ठिकाणी आदित्य साहेबांच्या वाढदिवसाला शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र केक कापले. 14 तारखेला राजसाहेबांच्या वाढदिवसाला सुद्धा शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र केक कापलेत. त्यामुळं कार्यकर्त्यांची मानसिकता झालेली आहे की आता 100% कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. कारण ह्या राज्यामध्ये ना ज्या पद्धतीने युत्या चालू आहेत की ज्या पद्धतीने इथं प्रचंड तरुणांची ताकद असणारे पक्ष आहेत दोन्ही. आदित्य साहेबांच्या माध्यमातून आता मी अनुभवतो आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात युवासेना ॲक्टिव्ह आहे, आणि शिवाय इकडं ऑलरेडी मनसेमध्ये तर तरुणांची फार मोठी फळी आहे. त्यामुळं आता प्रत्येकाला वाटतं की कुठंतरी आपले लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये पोचले पाहिजे, आणि ते पोचायचे असेल तर या दोघांनी एकत्र आले तर चांगल्यांची झोप उडेल, 100% झोप उडेल. आणि 5 तारखेनंतर कळेल ना ते. 5 तारखेलाच खऱ्या अर्थानं या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही हे 5 तारखेनंतर ठरेल. पण का तुम्हाला असं वाटत नाही की आता हे दिसतंय की राज्य सरकार निवडणुका लावेल, असं निवडणूक आयोग पण असं दिसतोय की ऑलरेडी मतदार याद्यापासून वगैरे हे कामं सुरू झालेत, तरी तुम्हाला असं डाऊट आहे? 100%. कारण आता 8-15 दिवसाच्या आतमध्ये जी काय प्रभाग रचना 22 जुलैला जाहीर होणार होती ती आता परत 1 महिना पुढे घेतली, आणि त्याचं कुणाला कारण सांगितलं आहे. इथं आंधळ जळतं आणि कुत्रं पीठ खातं आहे. राज्य सरकारला कुणाचाच अंकुश नाही आहे. राज्य सरकार स्वतःच्या मनमानी कारभाराप्रमाणे काम करतं आहे. म्हणजे राज्य सरकारला हवं त्या पद्धतीने सरकारचं काम चालू आहे. त्यामुळे त्यांना काहीच भीती नाही आहे. ते मन मानेल त्यावेळेस महिनाभर पुढं 2 महिने पुढं चाललं आहे. आता जर पुढं जर त्यांनी सेन्सेक्स आला किंवा काय चालू झालं तर परत म्हणतील जाऊ द्या अजून 1 वर्ष पुढं. त्यांना कोण मालक आहे त्यांचं? एक शेवटाकडे चाललं म्हणून विचारतो. 2 भावांनी सोबत येणं नाही येणं हा तर येणाऱ्या काळातला विषय, पण त्याची ज्याला आपण म्हणतो की ते पुढं जे काय होणार असलं कदाचित त्याची ही सुरुवात असेल, म्हणून ते आता मराठीच्या मुद्द्यावर दोघं एकत्र येत आहेत. मग एखादा त्याला राजकीय अपरिहार्यता म्हणू शकतो, एखादा त्याला पॉलिटिकल स्ट्रॅटेजी म्हणू शकतो. पण तुम्ही अशी व्यक्ती आहे की ज्यांनी दोन्हीकडे काम केलं आहे, तिकडेही केलं इकडेही केलं आहे. त्या भावांचे स्वभाव तुम्हाला थोडेफार माहिती असतील, तर ते काय चेंजेस झालेत दोघांमध्ये असं काय वाटतंय? राजसाहेबांसोबत तर मी बरेच वर्ष काम केलेलं आहे. उद्धव साहेबांसोबत माझा कधी संपर्क आला नव्हता, पण मी शिवसेनेमध्ये माझ्या अगदी म्हणजे ज्या दिवशी मी राजकारण विषय चालू केला त्या दिवशीपासून मी शिवसेनेमध्ये माझा सुरुवातच शिवसेनेपासून आहे माझ्या आयुष्याची, राजकीय आयुष्याची. त्यामुळं मला वाटतं की आत्ता ह्या घडीला जी लोक म्हणतात की उद्धवसाहेब भेटत नाहीत, उद्धवसाहेब बोलत नाहीत, पण मला वाटतं की कदाचित तुम्ही काम जर तशा पद्धतीने केलं तर ते 100% बोलवतात, बसतात, बोलतात, आणि तेच सेम राजसाहेबांकडे होतं. आज अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आहेत, परंतु वसंत मोरेचं काम साहेबांना माहिती होतं. आता ज्या ठिकाणी आपण बसलो आहे ह्या गार्डनमध्ये मला आठवते चांगलं,
ह्याच अहिल्यादेवी होळकर उद्यानामध्ये राजसाहेब आले होते पहिल्या 2018 साली उद्घाटनाला. तर इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती आणि राजसाहेबांना गाडीतनं उतरून सुद्धा तिथपर्यंत नीट जाता आलं नव्हतं. फक्त ते बोर्डापर्यंत गेले आणि परत गेले निघून. आणि त्याच्यानंतरनं एक 8 दिवसांनी सकाळी 7 वाजता मला फोन आला, अरे तू कुठे आहेस? मी नेमकं मला वाटतं मी व्यायामाला होतो, जिममध्ये होतो. मला फोन आला. मी म्हटलं साहेब आहे मी कात्रजमध्ये. अरे मग त्या दिवशी माझं ते गार्डन बघायचं राहिलं होतं. मी आत्ता येतो आहे, तू गार्डनमध्ये ये. आणि सकाळी 7:30 वाजता राजसाहेब या गार्डनमध्ये होते. मला माहिती आहे की राजसाहेब पण माहिती आहे आणि उद्धवसाहेब तर आता बघतो आहे की परवा दिवशीसुद्धा मुंबईमध्ये अख्खा ताफा थांबून मी गेटमध्ये उभं होतो. त्या उद्धवसाहेब गेटमध्ये गाड्यांचा सगळा ताफा थांबून माझ्यासंग बोलले. त्यामुळे मला वाटते की दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांची कदर होती. पण काही लोकांना असं वाटतं की आम्ही गेल्यानंतरनं नेत्यांनी आम्हाला बोललंच पाहिजे आम्हाला. पण तुम्ही तसं काहीतरी करा ना. जर तुम्ही स्वतःचं अस्तित्वच काय दाखवलं नाही तर नेते कसे तुम्हाला ओळखतील? तसं नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर बसावंच लागेल. धन्यवाद. मी मुद्दामून आलो असताना भेटायला त्याचं कारणच हे होतं की वसंत मोरे यासाठी इंटरेस्टिंग आहेत की ज्यावेळी ते राज ठाकरेंसोबत होते त्यावेळीसुद्धा त्यांच्या भूमिका, त्यांनी घेतलेलं स्टँड हे लोकांच्या लक्षात राहणार आहेत. आता इकडे ते आलेत तर इकडेही त्याच पद्धतीचे साधारण गोष्टी सुरू आहेत. पण परत काय मूळ मुद्दा जसं मी जो सुरुवातीला मांडला होता की कार्यकर्त्यांच्या मनात पडलेले प्रश्न त्यांना हे नेते कसे ॲड्रेस करतात ते बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार, पुण्यावरून.